गुड मॉर्निंग. आज सकाळी उठलो. सकाळी काहीच काम नव्हतं. मग 10 मिनटं विचार करत होतो काय करू. म्हणून आंघोळ केली, देवाच्या पाय पडून बाहेर आलो. हेलिकॉप्टरवर बसलो तेव्हा समजलं त्यात पेट्रोल नाही, म्हणून चालतच बाहेर गेलो. आज मी जेवण घरीच बनवणार म्हणून सामान घ्यायला आलो आहे. तेव्हा मॅडम दिसल्या. लाईन मारत होत्या. मी भाव देत नव्हतो म्हणून माझ्या बाजूने चालायला लागल्या. मला शिंगावर उचलून घ्यायच्या आधी मी तिथून गायब झालो. चिकन शॉपवर पोचलो. काका चिकन कापत होते आणि मी हे ऐकत होतो. अपने घर की हालत देखी नहीं जा रही, मेरे से माँ की हालत देखी नहीं जा रही, इसके लिए मैं इतना बड़ा कदम उठाने जा रहा था, मेरे को मालूम है। ऐकून ऐकून 10 मिनिटातच डिप्रेशन झालं. चिकन घेऊन निघालो आणि काकींच्या दुकानावर पोचलो. काकींना बोललो तुम्ही सुंदर दिसताय. काकी लाजल्या आणि दुकान सोडून पळाल्या. काकी काय तुम्ही यार, तुमची वाट बघून थकलो मी. 10 मिनिटं वाट बघितली तेव्हा काकी आल्या आणि त्यांच्याकडून सामान घेऊन घरी आलो. सर्वात पहिले चिकन धुतलं आणि थोडं साईडला काढून ठेवलं. का ते तुम्हाला नंतर सांगतो. चिकनमध्ये सर्व मसाले टाकले आणि मॅरिनेशन करायला ठेवलं. 2 कांदा आणि 2 टोमॅटो कापले आणि गॅसवर मोठा टोप ठेवून त्यात तेल टाकलं. खडे मसाले टाकत होतो तेवढ्यात साहेब आले. साहेबांना त्यांचा हिस्सा दिला आणि परत काम सुरू केलं. खडे मसाल्यानंतर कांदा टाकून ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं. मग त्यात आलं लसूण पेस्ट टाकायची. मी रेडीमेड टाकतो, तुम्ही घरी बनवू शकता. कांदा 2 मिनटं फ्राय करून त्यात टोमॅटो टाकून झाकण लावून ठेवलं. त्यात घरात जेवढे मसाले होते सर्व टाकले आणि फ्राय केले. त्यात चिकन टाकून त्यावर ताट ठेवलं आणि ताटात पाणी, भात लावला आणि जेवण तयार आहे. आता मी जेवून घेतो. आपण उद्याच्या व्लॉगमध्ये भेटू.